आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. अंतरा ध्रुवला मारण्यासाठी त्याच्यावर धावली, पण त्याच्या जवळ जाताच खालच्या वाळूवरून तिची सँडल सटकली. तशी ती तोल जाऊन त्याच्या अंगावर पडली. तिला पकडण्याच्या नादात त्याचा सुद्धा तोल गेला आणि तो तिला अंगावर घेऊनच खाली पडला. तो खाली पडला होता आणि ती त्याच्या अंगावर होती. दोघांचे चेहरे अगदी एकमेकांसमोर होते, इतके जवळ की त्यांना एकमेकांचे श्वास स्वतःच्या चेहऱ्यावर जाणवत होते. कधी नव्हे ते त्याने सुद्धा तिच्या चेहऱ्याला निरखून पाहिलं. सुंदर तर ती होती, यात शंकाच नव्हती, पण तिच्या चेहऱ्याचे खास आकर्षण होते ते तिचे डोळे आणि त्यावर असलेल्या घनदाट पापण्या. तो ज्या पद्धतीने तिच्याकडे बघत होता ते बघून काही वेळासाठी ती सुद्धा तिचा राग विसरली आणि स्वतःला हरवून एकटक त्याच्याकडे बघू लागली. शिवाय त्याचा स्पर्श तिच्या हृदयाची धडधड वाढवायला पुरेसा होता. ओ लैला मजनू, रोमॅन्स करायला काही हीच जागा सापडली का? कोणाचा तरी आवाज त्या दोघांच्या कानावर पडला. त्यांनी बाजूला पाहिलं तर समोर एक 50 शीतला माणूस उभा होता. कदाचित त्या धाब्यावर जेवणासाठी आला असावा. हो काका, आम्हाला हीच जागा सापडली. बघा ना, खाली मस्त दिवसभराच्या उन्हाने गरम झालेली वाळू आहे, वर मोकळं आकाश. यापेक्षा जास्त रोमॅन्टिक वातावरण अजून काय असेल, नाही का? काय ही आजकालची मुलं निर्लज्जपणाचा धंदा धरलाय नुसता. समोरचा तो माणूस त्यांना इग्नोर करून तसाच आत निघून गेला. ध्रुव, तुझ्या गोळ्या संपल्यात का रे आज? अरे, तुला कसं काय कळलं? हो. ध्रुव, आगाऊपणा पुरे झाला हा. सोड आता मला. ती त्याच्यावरून उठण्याची धडपड करत होती, पण तिच्या भोवती असलेला त्याच्या हातांचा विळखा अजूनही तसाच होता. आधी मला जे बोलायचंय ते बोलून घेऊ दे, मग मी तुला सोडतो. ध्रुव, तुला जे काही बोलायचं असेल ते नंतर बोल, पण आधी मला सोड. येणारे जाणारे बघतायत आपल्याकडे. तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर दाबले गेले होते, त्यामुळे तिला काहीही हालचाल करता येत नव्हती. वरून त्याने त्याच्या हाताची पकड मजबूत टाकली होती, त्यामुळे तिला थोडं सुद्धा इकडे तिकडे हलता येत नव्हतं. नाही, आधी मला बोलून घेऊ दे. तुझा काय भरोसा बाबा, नंतर त्या दोघांसारखं मला पण कुठून काढशील तू. तुझी लक्षणं तीच आहेत, मार खाण्यासारखी. काय बकवास स्टोरी सांगितलीस तू त्या लोकांना? कधी झालं आपल्यात प्रेम? आणि कधी ठेवलीस तू तुझ्या मुलांची नावं? आणि कोणत्या पाट्यावर सायकल खेळायला गेले होते मी? ते तर मी अशीच त्यांची फिरकी घेत होतो ग. त्यांच्या वागण्यावरूनच मला कळून गेलं होतं की ते काही प्रोफेशनल गुंड नाही आहेत, असे छपरी आहेत. म्हणून म्हटलं थोडी त्यांच्यासोबत मजा करावी. पण यार, तू भारी प्रसाद दिलास त्यांना. मला वाटलं नव्हतं तू इतकी डेंजर असशील. तू आधी मला सोड, माझा श्वास गुदमरतोय ध्रुव. नाही नाही, थांब, मला 2 मिनिटं बोलून घेऊ दे. बोल पटकन. हा,
तर मला ना तुला ना काय ध्रुव, बोल हा आता पटकन, नाहीतर खरंच मार खाशील. हा, तर मला ना तुला सॉरी म्हणायचंय. आय एम सॉरी. फक्त सॉरी म्हणण्यासाठी तू आज दिवसभर माझी वाट बघत होतास? हो. तसं मात्र तिचा चेहऱ्यावरचा राग अजून वाढला. तिने रागात त्याच्याकडे पाहिलं आणि हाताचे कोपरे त्याच्या छातीवर उतवले. तसा तो कळवळला. त्याची पकड सैल होताच ती पटकन त्याच्यावरून उठली. तिने तिचा ड्रेस झटकायला सुरुवात केली. अगं ए, मागच्या जन्मात काय बकरी होतीस की काय? नाही, वाघीण होते. आणि आता जर माझ्यासोबत काही फालतूगिरी केलीस ना तर खरंच फाडून खाईन मी तुला. अगं पण मी काय केलं? मी तर फक्त तुला सॉरी बोलतोय. नकोय मला तुझी सॉरी, आणि तू सुद्धा नकोयस. अंतरात चालत गाडीजवळ गेली. बाजूला तिची पर्स पडली होती. तिने ती पर्स घेतली आणि तशीच मागे न वळता रस्त्याच्या दिशेला चालू लागली. तशा मात्र त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. ए संत्रा, नाही मंत्रा, अरे यार काय नाव आहे हिचं? तो डोकं खाचवत तिला आवाज देत होता, पण ती मात्र फास्ट चालत पुढे पुढे जात होती. शेवटी त्याने तिच्या नावाचा विचारच सोडला आणि तो पळत तिच्या मागे गेला. अगं थांब. तो पळतच तिच्या जवळ गेला. तिच्या समोर जाऊन उभा राहिला. रस्ता सोड ध्रुव माझा. नाही सोडणार. आणि कुठे चाललीस तू? आपली गाडी तिकडे आहे. ती आपली नाही, तुझी गाडी आहे, त्यामुळे तू जा. मला आता तुझ्यासोबत कुठेच यायचं नाही. माझी मी एकटी घरी जाऊ शकते. ती त्याला क्रॉस करून जातच होती. तितक्यात त्याने तिचा हात पकडला. दुसऱ्या सेकंदाला सरळ तिला उचलून खांद्यावर टाकलं. तसे तिचे डोळेच मोठे झाले. ध्रुव, अरे हे काय करतोयस तू? सोड मला. पण यावेळी त्याने तिला काहीही उत्तर दिलं नाही. सरळ तिला खांद्यावर टाकून तो पुन्हा तिला गाडीजवळ घेऊन आला. गाडीचा दरवाजा ओपन केला. तिला पुढच्या सीटवर बसवलं. ती हातपाय मारत होती तर त्याने एकाच हाताने तिचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि स्वतःच्या रुमालाने तिचे दोन्ही हात बांधले. सीट बेल्ट लावला. मध्येच त्याला काहीतरी आठवलं. तसं त्याने पुढच्या ड्रॉवर मधून सेलो टेप बाहेर काढले. ते बघून तिचे डोळे मोठे झाले. त्यातला थोडासा सेलो टेप त्याने कट केला आणि तिच्या तोंडाला चिकटवला. त्याने तो डोर बंद केला. फिरून ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. ती भयंकर रागात त्याच्याकडे बघत होती. हे बघ, मला शांतपणे तुझ्याशी बोलायचं होतं, पण आजकाल तुझा राग 7व्या आसमानावर असतो. अगं आधी मी काय बोलतोय ते तर ऐकून घे, मग रिॲक्ट कर. त्याने गाडी डायरेक्ट स्टार्ट केली आणि रिव्हर्स घेऊन तिथून घरी जाण्यासाठी निघाले. टेप लावल्यामुळे तिला काही बोलता सुद्धा येत नव्हतं. त्यात त्याने तिचे हात बांधून ठेवले होते, त्यामुळे तर आता तिला काहीच करता येत नव्हतं. तू कितीही आदळापट केलीस ना तरी आता मी तुला सोडणारच नाहीये, त्यामुळे चुपचाप थोडा वेळ बसून राहा. तेच तुझ्यासाठी चांगलंय. त्याने गाडीचा स्पीड थोडा वाढवला.
दुर्वा नुकतीच प्रेसमधून घरी आली होती. फ्रेश होऊन बाहेर आली तर तिला किचन मधून कसला तरी वास आला. तशी ती किचन मध्ये गेली, पण समोर युगाला बघून तिला थोडं आश्चर्य वाटलं. युगा, अगं काय करतेस तू? ते मी केस, हा, आय मीन खोबऱ्याचा किस, म्हणजे ओल्या नारळाच्या वड्या बनवते. दुर्वा समोर आली की युगाची बोबडी चोळायची. तोंडातून नीट शब्दच फुटत नसायचे. सुगंध तर छानच येतोय, पण कोणासाठी बनवतेस? यांच्यासाठी. बोलण्याच्या ओघात युगा पटकन बोलून गेली. पण हे ऐकून आता दुर्वाच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य पसरलं. समूसाठी? हो, ते म्हणाले की त्यांना नारळाच्या वड्या हव्यात, ते पण शुगर फ्री. अच्छा, ठीक आहे. बनवता येतील ना तुला, की काही हेल्प करू? नाही, मला येतं. तुम्ही आत्ताच बाहेरून आल्यात ना, थोडा वेळ आराम करा. तुमच्यासाठी चहा बनवू का? नाही, नको. मला किचन मधून वास आला म्हणून मी बघायला आले. ठीक आहे, तुझं चालू दे. काही लागलंच तर शांतीला मदतीला बोलवून घे, ठीक आहे? हो, चालेल. दुर्वा पुन्हा तिच्या रूम मध्ये निघून गेली. तसा युगाने सुस्कारा सोडला. या माझ्याशी इतकं चांगलं बोलतात, माझी काळजी करतात, तरी पण मला यांची इतकी भीती का वाटते? त्या समोर आल्या ना की काय बोलायचं तेच सुचत नाही. तोंडातून नीट शब्द सुद्धा फुटत नाहीत. बोलत बोलतच युगा पुन्हा तिच्या कामाला लागली. हा, तर आता तू थोडी शांत झाली असशील तर मी बोलू? 10 मिनिटांनंतर ध्रुवने तिच्यावर एक तिरपी नजर टाकली. आत्ता कुठे तिची धटापट थोडी थांबली होती. ती चुपचाप समोर बघत होती. त्याने विचारलं, पण त्यावर तिने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ती नुसती समोर बघून होती. ते बघून त्याने गाडी एका साईडला घेतली. झाडाच्या खाली थांबवली. गाडी थांबताच त्याने त्याचा सीट बेल्ट काढला. तिच्याजवळ झुकला. त्याला जवळ येताना बघून तिने तिची मान लगेच मागे घेतली आणि ती पाठीमागच्या सीटला टेकली. पण अजूनही तो तिच्या जवळच येत होता. त्याला असं जवळ येताना बघून तिच्या छातीची धडधड वाढू लागली होती. त्याने त्याचा हात पुढे केला. तिच्या ओठांवर असलेली ती टेप हळूच काढली. पण हे करताना त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या हनुवटीला झाला. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. त्याचा कितीही रागराग करायचं ठरवलं, त्याला दुर्लक्ष करायचं ठरवलं, तरी जेव्हा जेव्हा तो जवळ यायचा तेव्हा तेव्हा ती तिच्या हृदयापुढे हतबल होऊन जायची. आय एम सॉरी, पण तू माझं काही ऐकायला तयारच नव्हतीस, म्हणून मला हे करावं लागलं. बाबांनी माझ्या जबाबदारीवर तुला सकाळी माझ्यासोबत पाठवलं होतं, त्यामुळे मी तुला एकटीला सोडू शकत नव्हतो. पण यावेळी मात्र ती शांत होती. पाणी? त्याने पाण्याची बॉटल तिच्या समोर पकडली. तसं तिने त्याला तिथे बांधलेले हात दाखवले. त्याने बॉटलची कॅप काढली. ती बॉटल तिच्या ओठांसमोर पकडली. तसं तिने थोडा आश्चर्यानेच त्याच्याकडे पाहिले.
अशी प्रिन्सेस ट्रीटमेंट त्याच्याकडून मिळणं हे तिच्यासाठी एखाद्या सुंदर स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. त्याने तिला पाणी पिण्याचा इशारा केला. तसे तिने ओठ थोडे विलग केले. त्याने ती बॉटल तिच्या ओठांना लावली. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि पाणी प्यायला सुरुवात केली. तो सुद्धा तिच्याकडेच बघत होता. पाणी पिऊन झालं तशी ती मागे सरकली. त्याने बॉटल बंद करून साईडला ठेवून दिली. का करतोयस ध्रुव तू हे सगळं? शेवटी आत्ता कुठे तिने तिच्या मनातला प्रश्न विचारला. काय? हेच जे तू आजकाल करतोयस. काय करतोय मी आजकाल? हेच मला बोलण्यात गुंतवून पुन्हा इथे यायला भाग पाडणं. रिसेप्शन मध्ये पण जबरदस्तीने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं. ऑफिसची कामं सोडून माझ्यासोबत इथपर्यंत येणं. मी जा म्हणाले होते तरी सुद्धा माझ्यासाठी दिवसभर वेट करत थांबणं. हे सगळं तू का करतोयस? खरं सांगू? मला तुला सॉरी बोलायचं होतं. तू जेव्हापासून गेलीस ना तेव्हापासून ती गोष्ट माझ्या मनाला खात होती. तुझा तो रडवेला चेहरा माझ्या डोळ्यांसमोरूनच जात नव्हता. मी त्या सगळ्या गोष्टींना इग्नोर करण्याचा खूप प्रयत्न केला. पण जेव्हा जेव्हा मी त्या रूममध्ये एकटा असायचो तेव्हा तेव्हा त्या सगळ्या गोष्टी मला पुन्हा पुन्हा आठवायच्या आणि मला खरंच या सगळ्याचं खूप वाईट वाटायचं. आय नो मी तुला फक्त माझ्या फिलिंग्स सांगितल्या होत्या, पण त्या मी तुला अजून चांगल्या प्रकारे सांगू शकत होतो, तेही तुला हर्ट न करता. असं मला फील झालं आणि म्हणूनच मला एकदा तुझ्याशी यावर शांतपणे बोलायचं होतं. सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. पण तू माझ्यावर इतकी भडकली होतीस की तुला सॉरी बोलण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. पण माझी माफी तुझ्यासाठी इतकी महत्वाची काय? आय मीन ज्या ध्रुवला मी ओळखते त्याला तर कोण त्याच्याबद्दल काय विचार करतं याने काहीच फरक पडत नाही. मग तू का माझा इतका विचार करतोयस? यावेळी मात्र तो सुद्धा विचारात पडला. आय डोंट नो. नाही माहिती मला की तुझी माफी माझ्यासाठी इतकी महत्वाची काय. पण जोपर्यंत तू मला माफ करणार नाहीस ना तोपर्यंत आता मी तुझा पिछा नाही सोडणार. त्याने तिच्या नजरेत पाहिलं आणि काही क्षण पुन्हा एकदा ते दोघे एकमेकांच्या नजरेत अडकले.